तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त. आज आहे रक्षाबंधन आणि मला घरामध्ये सगळ्यांना राखी बांधायची आहे, प्लस मला दादाकडे जायचं आहे. तर हे सगळं या ब्लॉगमध्ये होणारच आहे. आणि सोबतच मी आज नेसणार होते साडी, जी मी काढून ठेवली होती इथे. ही बघा, ही साडी मी आज नेसणार होते, पण आम्ही जाणार आहोत ठाण्याला, म्हणजेच दादाकडे. तर मी पेनवरनं गाडी घेऊन जाऊ आमची, आणि मग त्याच्यानंतर तिथून ओला करू, कारण की ठाणे भरपूर आतमध्ये आहे. सो त्यामुळे म्हणजे तो जिथे राहतो ठाण्यामध्ये ते भरपूर आतमध्ये, आणि तिथे गाडी लावायला जागा नाहीये. सो आम्ही तिथून ओलानी जाणार आहोत. तर त्यामुळे साडी नेसेल तर मी दागिने घालेल. सो एवढी रिक्स कशाला घ्यायची, त्यापेक्षा मी ड्रेसच घालते. सगळेजण बोलतात ड्रेसच घाल, कारण की दागिने एवढ्या लांब न्यायचे आणायचे, परत रात्री यायला किती वेळ लागेल आणि किती वेळ नाही. त्यामुळे मग मी आज ड्रेसच वेअर करणार आहे. माझी इच्छा होती साडी वेअर करायची, पण काही कारणांमुळे नाही वेअर करता आली. आता मला पप्पा भरपूर बोलतात आमचे की बाबा 1 ग्रामचा वगैरे घे, मम्मी वगैरे बोलले 1 ग्रामचा घे, मग तुला कशावर पण घालायला भेटेल. पण नाही, मला 1 ग्रामचा आवडतच नाही. तर त्यामुळे मग जो ओरिजिनल आहे तो मी नाही घालू शकत, कारण की गेला तर सगळाच जाईल माझा. तर त्यामुळे मी आज ड्रेस वेअर करणार. मंडळी, ब्लॉगच्या पुढे जायच्या अगोदर तुम्हाला माहितीच आहे, मी भरपूर सारा मेकअप आता मध्ये शूट्स झालेले आहेत, भरपूर सारा मेकअप आणि सगळं. म्हणजे मी तर आता डेली मेकअप करतेच, कारण की शूट करायचं असतं किंवा कधी शूट असतो तर जास्त हेवी मेकअप होतो. मेकअप आर्टिस्ट वगैरे येतात तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, आपण आपल्या स्किनची काळजी घ्यायची विसरून जातो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून होत असतात. मेकअप नीट आपण क्लीन करत नाही, किंवा कुठे बाहेरून आल्यावर रात्री झोपताना आपण फेस वॉश करत नाही, आपण स्किन केअर करत नाही. आणि कसं काही प्रॉब्लेम्स आपले जेनेटिक असतात. म्हणजे आपल्या जर मम्मीला ॲक्ने असतील तर आपल्याला पण असतील भरपूर. जर आपल्या मम्मीला पिगमेंटेशन असेल सो आपल्यालाही भरभरून पिगमेंटेशन हे लहानपणापासूनच भेटतं. काही काही लोकांना 18मध्ये असा प्रॉब्लेम येतो, म्हणजे टीनेजरमध्ये असा प्रॉब्लेम जास्त येतो. ॲक्ने, डार्क स्पॉट्स, परत पिगमेंटेशन. सो हे नॉर्मल प्रॉब्लेम्स तर आपल्या लाईफमध्ये असतातच, पण आपण काही चुका करून त्या प्रॉब्लेम वाढवत जातात. म्हणजे आपल्याला नाही माहिती आपण चुका करतोय, पण त्या चुका झाल्यानंतर ते प्रॉब्लेम आपले वाढत जातात. तर आपण काही गोष्टी म्हणजे करत नाही. स्किन केअर तर नाहीच. आता कोणताही ब्रँड वगैरे असेल सो एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट तो देणार आणि मग यूज करणार, त्याचा काहीच फरक पडत नाही. टाईम वेस्ट, पैसा वेस्ट, सगळं वेस्ट, आणि आपल्या स्किनची पण अजूक बँड वाजते. तर मी खूप दिवसापासून, म्हणजे खूप वर्षापासून मी क्युअर स्किन ॲप हा डाउनलोड केलेला आहे आणि हा यूज करत आहे. आणि माझी स्किन तुम्ही पूर्ण व्लॉगमध्ये बघत असाल किती मस्त ग्लोईंग, हॅपनिंग आणि मस्त ब्राईटन, आणि डार्क स्पॉट्सचे वगैरे मला प्रॉब्लेम होते ते पण सॉल्व्ह झालेले आहेत. हळूहळू सॉल्व्ह पण होत आहेत, पण भरपूर सारा फरक पडलेला आहे मला क्युअर स्किनमधून. क्युअर स्किनमध्ये आपल्याला फॅसिलिटीज तेवढ्या आहेत विदाऊट एनी पेइंग मनी. म्हणजे कोणत्याही प्रकारची फी द्यायला लागत नाही. फक्त आपण जे प्रोडक्ट्स यूज करतो त्याचीच फी द्यावं लागतं. डॉक्टरचं कन्सल्टेशन आपल्याला फ्री भेटतं, प्लस आपल्याला फ्री डाईट भेटते, आपल्याला स्किन टिप्स भेटतात, हेअर टिप्स भेटतात, एवढं सारा. आणि ते पण डॉक्टर आपला फेस ॲनालाइज करतात AIच्या मदतीने, आणि बघतात की आपल्या स्किनवर काय प्रॉब्लेम आहे काय नाही. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या रिलेटेड ते स्किन केअर देतात. एक स्किन केअर किट असतो जो 1,500 ते 2,000च्या मधीत असतो, तो आपल्याला देतात. प्लस आपल्याला सांगतात आपण किती पाणी प्यायचं, किती खायचं आणि किती डाएट करायची हे सुद्धा ते सांगतात. म्हणजे आपण नॉर्मली एक्सरसाइज वगैरे करतो तेव्हा आपल्याला खूप स्वेटिंग वगैरे होते, तर त्याच्यामुळे पण आपल्याला ॲक्ने येऊ शकतात. असंच नाही की आपण फक्त बाहेरचं काय लावलं आणि त्याच्यावर ॲक्ने. नाही, आपले जे नॅचरल ऑइल येतात आपल्या स्किनवर, किंवा जे स्वेट वगैरे येतो त्याच्याने सुद्धा भरपूर प्रॉब्लेम होतात. सो ते क्लीन टाईम टू टाईम केलं पाहिजे, आणि त्याची काळजी फक्त क्युअर स्किन घेते. कारण की ज्या किटमध्ये क्लेन्झरपासून ते तुमच्या नाईट स्किन केअरपर्यंत सगळं असतं. त्याच्यासोबतच असं नाही की आपण चेक केलं त्यानंतर प्रोडक्ट मागवले झालं संपलं, तसं नाही आहे. क्युअर स्किनमध्ये आपल्या स्किनचा हर महिन्याचा चेकअप असतो, डॉक्टरचं कन्सल्टेशन असतं, डॉक्टर चेक करतात की डॉक्टरची अपॉइंटमेंट असते, डॉक्टर चेक करतात की आपली स्किन किती कव्हर झाली आणि किती नाही, की अजून कोणतं प्रोडक्ट आपल्याला नवीन द्यायचं आहे किंवा बदलून द्यायचं आहे ते डिसाईड करतात, सांगतात. आपला रिपोर्ट येतो, पूर्ण जर्नी असते आपली स्टार्ट टू एंडपर्यंत पूर्ण रिपोर्ट येतो आपल्या स्किनचा. आणि तो छोटे छोटे
टिप्स सांगतच असतात. सो मला भरपूर आवडतं किऑस्किन ॲप. जर तुम्ही हे बघू शकता की अगोदरचा माझा जेव्हा मी स्टार्टिंगला किऑस्किन ॲप डाउनलोड केला होता तेव्हाचा तुम्ही पिक बघू शकता. बिफोर आणि आफ्टर भरपूर फरक पडलेला आहे आणि भरपूर छान ॲप आहे. तर नक्कीच तुम्ही जाऊन डाउनलोड करा. लिंक इन द डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंटसुद्धा केलेली आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या पहिल्या ऑर्डरवर 100 रुपये सूट हवी असेल तर नक्कीच माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, रितिका100. आणि डिस्क्रिप्शनमध्ये किऑस्किन ॲपची लिंक दिलेली आहे. लिंकवर टॅप करताच तुम्हाला ॲप भेटून जाईल. तर लवकर जाऊन डाउनलोड करा आणि तुमची ही स्किन माझ्यासारखी ग्लोईंग आणि क्युअर बनवा. सो लवकर जा आणि डाउनलोड करा आणि ब्लॉग बघून. तर मंडळी मी थोडीशी तयार झाली आहे. मला पूर्ण तयार व्हायचं पण मी नंतर होणार आहे. तर पहिला मला आता पप्पांना राखी बांधायची आहे, घरच्या देवांना राखी बांधायची आहे. आणि इथे बघा मम्मीने मस्त माझ्यासाठी इथे ताट तयार करून ठेवलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवते. मला मी जवळून ताट दाखवते. ह्याच्यामध्ये बघा राखी आहे, रुद्राक्षाची राखी भरपूर ट्रेंडिंगला आहे. देवाला बांधायच्या राख्या आहेत, फुलं आहेत. बाकी इथे चांदीची सुद्धा राखी आहे, बघू शकता. आतमध्ये तुम्हाला दाखवते. इथे बघा चांदीची राखी सुद्धा आहे. सो आणि ताई नाही आहेत, ताई आमच्या हॉस्टेलला असतात तर त्यांना आज यायला नाही जमलेलं आहे. त्यांचे एक्झाम्स चालू आहेत तर त्यामुळे मग मी कुणाला राखी बांधणार आहे ह्याच्यातली. आणि इथे स्वीट्स आहेत, बघू शकता. आणि या 2 राख्या ह्याच्यामध्ये बघा किती मस्त वाटतात ना, क्यूट अशा राख्या. मध्ये मी तुम्हाला देईल. सो ड्रेस कसा वाटतोय नक्कीच मला सांगा. सो हा असा फुल ड्रेस मी कधी घालत नाही, असा अनारकली टाईप, तर आज घातलाय. तर त्यामुळे पप्पा मला सलमा बेगम बोलतायत, म्हणजे मी त्यांना मुस्लिम दिसते. तर चला आता. आणि मला सगळीजण चिडवतायत घरामध्ये असं करून. तर मग चला करूया आता स्टार्ट आपण. पहिला आता मी इथे देवांना पहिला राखी बांधून घेते. आणि आमचा बुनो बघा इथे पहिलाच राखी बांधायला बसलेला आहे. तो बोलतोय मला पहिला राखी बांध. पण आपण पहिला बाप्पाला बांधूया आणि नंतर बुनोला. सो चला. गणपती बाप्पांना आपण राखी बांधतोय. थोडंसं बाजूला अशी बाप्पांना राखी बांधलेली आहे. लड्डू गोपालला राखी ठेवूया. इथे तर इथे आपण स्वामीजींना सुद्धा राखी ठेवूया, म्हणजेच आमचे गुरु आहेत. सुद्धा आपण राखी ठेवतो. आणि आता इथे विक्रांत भैरवाचा फोटो आहे. सो तिथे सुद्धा आपण राखी ठेवणार आहोत. आणि इथे आम्ही जेव्हा गाणगापूरला गेलो होतो तेव्हा दत्तदेवाचा हा एवढा छान फोटो आम्हाला भेटला होता. आपण तिथे पण राखी ठेवूया दत्तदेवांनी. तर आता सगळ्यांना राखी बांधून झालेली आहे घरातल्या देवांना. आता पप्पांना आणि कुणाला आणि बुनाला राखी बांधायची आहे आमच्या.
सबुन बघा इथे कसा बसलाय, दाखव जरा. तर आता आम्ही पप्पांना राखी बांधणार आहोत आणि एक राखी ते पप्पांच्या बहिणींनी म्हणजे आत्यांनी पाठवली आहे कुरिअरनी, सो ती आलेली आहे. आणि एक घरातली राखी बांधणार आहोत ही वाली. तर मग पप्पा रेडी आहात तुम्ही? चला पप्पांच्या आपण आता राखी बांधूया. बसा. स्वीट घेतलास? हो. बसले बसले तर दीक्षा म्हणून माझा अधिकार घेतलास तू. श्वास कशाला रोखून बसलं. फर्स्ट आपण आत्याची राखी बांधणार आहोत पप्पांना. डाव्या हाताला बांधायची. डाव्याला? उजव्या हाताला नाही बांधत राखी. डाव्याला बांधा पप्पा. ए बुनो बाजू. बुनी बुनी इथे खाऊ आहे म्हणून तो मधीत मधीत करतोय. बघा पप्पा. दिवा समोर टाकलं डावी. बुनोला इथे खाऊ दिसलेला आहे म्हणून बुनो इथे बसलाय. राखीमध्ये नो इंटरेस्ट बुनोला. आणि ही दुसरी राखी घरातली बांधतोय पप्पांना. पप्पा तुम्हाला पप्पा, हे आमच्या घरातलं ट्रेडिशन आहे. प्लीज गोड 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 तुम्हाला. गोड भरवताना गाणी बोलतो. कोणतं? छमछम आहे ना. नाचू मे आज छम छम छम. कॉपीराइट लागायचा. आणि गुनो बघा. थांबा पप्पा लवकर लवकर लवकर. थांब 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 थांब. काय फक्त कशी पप्पा 2 राख्या बांधल्या. अजून एक पटकन पटकन. पप्पा पप्पा असं नाही चालणार. अजून 500ची नोट मी घेईल तुमच्याकडनं. बघा तुम्ही आता. मम्मी मम्मी बोला मला अजून 500 पाहिजे. अजून 500 द्या. आणून द्या तुम्ही कुठून पण आणा. नाही तरी बाबा घरी भेटले बघ. ते पण द्या ना. अजून फक्त 200 टाकलेत. पप्पांकडनं मी 500 रुपये घेणार आता. कॅमेऱ्याच्या समोर नाही घेणार पण कॅमेऱ्याच्या नंतर कॅमेरा बंद पप्पांकडनं राखी बांधणार आहोत. गुड बॉय गुड. मोठा वाला टिला लावायचा. रघुबाई दिसला पाहिजेस ना. चिपकले तांदूळ चिपकले मुलीला. कशाला तांदूळ टाकतेस? जाग्यावर काढले त्यांनी. लवकर राखी बांध आणि मिठाईचा अख्खा टेप. बुनी इकडे बघू. बुनी चिमकून वाटतस बुनी. बुनीच्या हाताला राखी है ना. कोण आल्यावर लगेच भुकायचं. आवाज येतो तुम्हाला बॅकग्राऊंड व्हॉइस. हेव हेव. हा हे बघा आमची लाकी बघा. क्यूट लाकी आणि माझी क्यूट पिवगा. आता खाऊ खाऊ. हा हे राखी नाही चावायची. फूल. अरे फुल ठेवू दे. येतं बघ बुनो. बुनो बुनो. लक्षच नाहीये. आता येईल बघ लक्ष. आता लक्ष येईल त्याचं. वाव किती लक्ष बघा डब्याकडे.
इतना स्वीट नहीं खाएगी, थोड़ा ही खाएगी. बघितलं, तो फुल फेकून दिला. आता काय नाही, बस संपलं. उठा. पुन्हा गिफ्ट म्हणून पप्पी दे एक गुनो, गिफ्ट म्हणून दे. हे सोड, त्याला तकलीफ होते. बघितलं कोणा अभी मी टिला लागा. आता इथे मी कुणाला राखी बांधणार आहे. तर इथे बघू शकता चांदीची राखी घेतलेली आहे आम्ही. ताईंनी चांदीची राखी घेतलेली आहे. मस्त वाटते ना, चांदी की राखी. ताईंच्या वतीने मी गाणी बोलते. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटे बहन को ना भुलाना. बरोबर ना ताई? बरोबर गाणी बोलते ना तुमच्यावरचा. तर ताईंनी पाठवलेली चांदीची राखी मी बांधत आहे. मी भरपूर वेळा बोलले असेल आता चांदीची राखी, चांदीची राखी, पण इट्स ओके, कारण की चांदी का माल है. तर मंडळी, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मी जी दादासाठी आणलेली आहे. आणि त्यासोबत मी प्रँक सुद्धा करणार आहे, कारण की मला तो भरपूर सतवतो ना. म्हणजे एवढं सतवतो की आजपर्यंत मला एवढे कोणी सतवलं नसेल तेवढं सतवतो दादा. तर त्यामुळे मी त्याच्यासाठी प्रँक बनवलेला आहे मस्त. म्हणजे त्यासाठी गिफ्टच आणलं आहे, फक्त एवढंच की प्रँक करणार आहे. फर्स्ट म्हणजे मी आणलेली आहे त्याच्यासाठी चांदीची राखी. आणि मी ही बघा चांदीची राखी आणलेली आहे. आणि मी ही फर्स्ट टाईम आणलेली आहे. मी या अगोदर त्याला कधीच चांदीची राखी बांधलेली नाही आहे. तर त्यामुळे इथे मी आणलेली आहे चांदीची राखी. आणि खूप आनंद होतो आहे, म्हणजे खूप चांगलं वाटतं आहे. लग्नानंतर पहिली राखी आणि ती पण चांदीची. सो आणि त्याच्यासाठी मी वॉच घेतलेला आहे, ते बघू शकता. हे मी फ्लिपकार्टवरनं मागवलेला वॉच बघू शकता. तो मी त्याला ना, मला तो भरपूर सतवतो, म्हणून मी त्याचा बॉक्स काढून टाकला आहे. आणि त्याच्यावर मी काय केलं आहे, इथे हा मालाबारचा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये हा त्याला घड्याळ टाकून देणार आहे. आणि त्याला की तुला मी सोन्याची गोष्ट केलेली आहे. तर बघूया कसे काय त्याचे रिॲक्शन येत आहेत. आणि काय तो रिॲक्ट होतोय, भडकतोय चांगलं. म्हणजे त्यासाठी मी खूप महागातली वॉच आहे ही, भरपूर महागातली वॉच आहे. सो मी मागवलेली आहे त्यासाठी. सो देऊया त्याला, बघूया कसं काय तो त्याला वाटतंय. कारण की रक्षाबंधनला प्रत्येक वेळी तो मला गिफ्ट देतो, तर यावर्षी मी त्याला गिफ्ट देणार आहे. तो तर मला देतोच, पण यावर्षी मी पण त्याला एक छोटंसं गिफ्ट माझ्याकडून देणार आहे. सो चला बघूया कसं काय होतं आहे. आम्ही चाललो आहे ठाण्याला, कारण की दादा आता ठाण्याला शिफ्ट झालेला आहे. तर त्यामुळे आम्हाला ठाण्याला जावं लागणार. मम्मी पण तिकडेच गेली आहे, कारण की मामा आमचा अंबरनाथला एक राहतो, एक पनवेलला राहतो. तर त्यामुळे मग तिथे मम्मीला जावंच लागतं. तर आता मी लग्नाच्या फर्स्ट टाईम, आता सगळीजण बोलले साडी का नाही घातली. साडीचं रिझन मी दिलेलं आहे तुम्हाला, कारण की दागिने नाही घालू शकत, एवढ्या लांब चालले आहे तर. आणि नकली दागिने मी घालत नाही. सो मग त्यामुळे चला जाऊया आपण आता. सो आणि कसं शूट वगैरेला घालते नकली, कारण की ते शूट असतं, ठीक आहे, ते म्हणजे आपलं काम आहे तर ते घालावं लागतं. पण मी पर्सनली बघा, हा एकच माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतो आणि त्याच्यावर मी काहीच घालत नाही नकली वगैरे. सो चला आता बघूया कसं काय. सो जाऊया, आम्ही निघतो आहे. आणि मग इथे पनवेलला पहिला पोचू, पनवेलवरनं मग ठाण्याला जाऊ. सो चल. आणि त्यासाठी ही दुसरी राखी मी घेतलेली आहे, म्हणजे एक चांदीची, आणि ही एक घेतलेली आहे रुद्राक्षाची राखीसुद्धा मी घेतलेली आहे. बघू शकता किती मस्त. आणि त्याला ही आवडेल, कारण की तो खूप मोठा बजरंगबलीचा भक्त आहे. तर ह्याच्यामध्ये बघा बजरंगबली आहेत, त्यांचं बाळ रूप आहे. तर ते त्याला भरपूर आवडेल हे. सो चला जाऊया आणि बघूया. आणि ते बुनो बघा, बुनो इके ये, हे घे. त्याला वाटतं मिठाईचा बॉक्स. वास इकडे. काय बुनो, ए बुना,
बुनू आम्ही चाललो आता. हां काय नाही, फक्त आमचे कान खाजवा, आम्हाला खाजवा, गुजू गुजू करा आम्हाला, बस बाकी काय नाही. पुन्हा आपण तो गाणी बोलूया का? नको, इंटरेस्टेड नाही आहे तो. तर चला जाऊया. आणि मला घाम भरपूर येतो. माझा मेकअप कसं झालं आहे नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. हां आणि तुम्हाला जर माझे लिप कॉम्बो आवडत असतील तर मला नक्कीच सांगा. मग तुमच्यासाठी मी शॉर्ट्स टाकेल किंवा रील्स टाकेल. सो चला जाऊया आता, निघतोय आम्ही. कुणाल गेला रेडी व्हायला, तो आता रेडी होईल आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघू. सो मी वेट करत आहे. सो चला. तर गाईज आम्ही निघालो आहेत आणि पाऊस चालू झाला. तेवढ्यात पाऊस चालू झाला आहे. तर मग आता काहीतरी छत्री घेऊन चाललं आहे आमचं. हे दादाला थोडेफार, वहिनींला आणि दादाला थोडेफार गिफ्ट्स घेतलेले आहेत ते घेऊन चाललेलो आहोत. आणि पॉवर बँक. सो चला, ही पिशवी येईल. तर मंडळी फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि सगळ्या बनशी साड्या बिड्या घालून, फुल दागिने वगैरे घालून निघालेले आहेत. पण मी साडी नाही घातली. मला ते दुःख आहे. मला माहिती आहे तुम्हाला पण दुःख होत असेल की हिची पहिली राखी पौर्णिमा आहे आणि त्याच्यामध्ये मी ड्रेस घातला आहे. पण सिरियसली गाईज माझा नाईलाज आहे. तर त्यामुळे काय आता करावा. म्हणून चला, जर मानकोळ्याला असते, इथे अलिबागला असतं तर इथून 1 तासावर आहे तर टेन्शन नाही. मग पाहिजे तेवढे दागिने घालून गेले असते. पण इथे ठाण्याला चालले आणि मी कधी गेले नाही, फर्स्ट टाईमच चालले आहे. सो चला बघूया आता तिकडे कसं काय वगैरे. सो चला आम्ही